नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, मी बोलतोय की हे 4 नोव्हेंबर तारीख, आणि या तारखेचं महत्व एवढ्यासाठी आहे की महाराष्ट्र विधानसभा आणि झारखंड मधल्या दुसऱ्या फेरीचं जे मतदान आहे त्यातले जे उमेदवार आहेत, यापैकी ज्यांनी उमेदवारी अर्ज भरलाय पण ज्यांना निवडणूक लढवण्याची इच्छा नाही किंवा कुठल्याही कारणास्तव त्यांना निवडणुकीतून बाहेर पडायचंय, त्यांच्यासाठी आजचा दिवस हा माघार घेण्यासाठी शेवटचा दिवस आहे. शेवटचा दिवस आहे. आज जे माघार घेतील त्यांना प्रत्यक्ष निवडणुकीत लढावं लागणार नाही. मतदार त्यांना मतं देणार नाहीत ज्यांनी माघार घेतली, आणि त्यामुळे विजयाची खात्री नसलेले किंवा दुसऱ्याची मतं खाऊ शकणारे असे बरेचसे उमेदवार आज माघार घेतील. आणि त्यामुळे आज सूर्य मावळेल. 4 नोव्हेंबरला सूर्य मावळेल. त्यानंतर या निवडणुकीत खरोखरच किती उमेदवार उभे आहेत, कुठल्या कुठल्या मतदारसंघात कुठले कुठले आणि किती उमेदवार उभे आहेत, त्याचं चित्र आज स्पष्ट होणार आहे. हा, कदाचित पक्षाच्या निशाण्या वगैरे हे नंतर छाननीनंतर ठरेल, पण सांगण्याचा हेतू असा की 4 नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस मावळेपर्यंत केंद्रीय गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्यांना चाणक्य मानले जातात ते अमित शहा गेले 8-10 दिवस तरी महाराष्ट्राकडे फिरकलेले नाही. आणि ही गोष्ट मोठी गमतीशीर आहे. मला तर ती सगळ्यात महत्वाची बातमी वाटते की ज्या महाराष्ट्रामध्ये 288 जागांच्या वाटपामध्ये महायुतीतला अंतिम शब्द जो कोणाचा होता तर तो अमित शहाचा होता असं मानलं जातं. भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदे यांची अधिकृत शिवसेना, अजितदादांची अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस, या 3 पक्षांच्या महायुती आणि त्यांचे जे काही छोटे मोठे मित्र पक्ष किंवा व्यक्ती असतील त्यांच्या जागा वाटपाचा विषय अंतिमता सोडवण्याचा अधिकार जर अमित शहाकडे होता, तर त्यासाठीची सगळ्यात मोठी धावपळ ही गेले जवळजवळ 10 दिवस चालू आहे. आणि या कालखंडामध्ये एकदाही अमित शहा महायुतीचे सर्वोच्च नेते जागा वाटपाच्या बाबतीत जर महाराष्ट्रात फिरकले नसतील आणि ही सगळी गोष्ट ही एकट्या देवेंद्र फडणवीसांकडे महाराष्ट्राच्या नेतृत्वाकडे सोपवली असेल, तर मग असं का, हा प्रश्न विचारला गेला पाहिजे. असा प्रश्न विचारला गेला पाहिजे. कारण एक गोष्ट साफ आहे, तुम्हाला आठवत असेल अमित शहाच्या अलीकडच्या एका वाक्याचा फार गवगवा झाला, बातम्या झाल्या, त्यावर चर्चा पण झाली, उलट सुलट त्यावर आरोप प्रत्यारोप पण झाले. एकनाथ शिंदे हे 40 आमदार घेऊन उद्धव ठाकरेंचं सरकार पाडून महायुतीकडे आले, तर त्यांच्या 2.5 पट आमदार भाजपकडे आहेत, 105. आणि तरीही छोटा पक्ष असून त्या पक्षाचे नेते म्हणून एकनाथ शिंदे यांना महायुतीने म्हणजे विशेषतः भाजपने मुख्यमंत्रीपद दिलं असेल, तर भाजपने फार मोठा त्याग केलेला आहे. आणि म्हणून त्यावेळेला जर आम्ही त्याग केला असेल, तर आता जागा वाटपात मित्र पक्षांनी सुद्धा त्याग केला पाहिजे, अशी भूमिका शिंदे आणि अजितदादा यांना अमित शहानी समजावून सांगितली. अशी बातमी आली, त्याच्यावर खूप चर्चा झाली. अधिकृतरित्या कोणीही काही सांगितलं नाही, पण ही बातमी बाहेर आली होती आणि त्याच्यावर खूप चर्चा झाली. मला आठवतं ही गोष्ट अमित शहानी पहिल्यांदा बोलून दाखवली असेल, पण त्यांच्याही आधी ही गोष्ट तात्कालिक महाराष्ट्राचे काय म्हणतात महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष होते भाजपचे, यांनी पण बोलून दाखवली. बहुतेक त्यावेळेला तेच प्रदेशाध्यक्ष होते ज्यांचं नाव चंद्रकांत दादा पाटील आहे. चंद्रकांत दादा पाटील यांनी महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात भारतीय जनता पक्षाचं पनवेल जवळ
कार्यकर्ता शिबिर की पदाधिकारी शिबिर वगैरे झालं होतं. आणि त्यामध्ये बोलताना चंद्रकांत दादांनी स्पष्टपणे सांगितलं की अजितदादा, एकनाथ शिंदे यांच्याकडे 40 आमदार असताना सुद्धा त्यांना मुख्यमंत्री पद आम्ही मोठ्या आनंदाने दिले असं बिलकुल नाही. काळजावर दगड ठेवून हा निर्णय घेतला असं चंद्रकांत दादा बोलले होते. आठवतं तुम्हाला? त्याचाही गवगवा झाला होता, त्याचीही चर्चा झाली होती. बघा, एकनाथ म्हणजे पर्टिक्युलरली मला वाटते संजय राऊत किंवा शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी, काँग्रेसच्या, राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी चंद्रकांत दादांना आणि भाजपला खिजवण्यासाठी या वाक्याचा वापर केला होता की मनापासून भाजपने एकनाथ शिंदेना मुख्यमंत्रीपद दिलेलं नाही, केवळ उद्धव ठाकरेंना सत्ताभ्रष्ट करण्यासाठी हे राजकारण खेळलं गेलं. मनापासून भाजप एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री मानत नाही, करत नाही हे सांगण्यासाठी गवगवा केला गेला होता. आज तोच मुद्दा आहे. तो अमित शहा भाजपने केलेला त्याग म्हणून सांगतात. तेव्हा फरक फारसा नाहीये की जो मुद्दा, जे विषय, जे राजकारण, जी भूमिका घेऊन महाराष्ट्रात आणि देशात राजकारण करायचंय त्यासाठी भाजप त्याग करत असेल तर भाजपच्या मित्र पक्षांनी सुद्धा त्या कारणासाठी, त्या उद्दिष्टासाठी त्याग केला पाहिजे. मुख्यमंत्रीपद तुम्हाला दिलं हा भाजपचा त्याग आहे. तर भाजपला सर्वात मोठा पक्ष असल्यामुळे अधिकाधिक जागा लढवायला मिळाव्यात यासाठी एकनाथ शिंदे किंवा अजितदादा यांच्या पक्षांनी त्याग केला पाहिजे. हे अतिशय स्मूथली माझ्या मते अमित शहानी या दोन नेत्यांना पटवून दिलं, हे दोघांना पटवून दिलं. आणि म्हणूनच फारसा वादावादी न होता महाविकास आघाडीतला जागा वाटपाचा विषय निकाली काढला गेला. निकाली काढला गेला, चर्चा झाली, धुसफूस वगैरे बातम्या आल्या, पण जितकं तावातावाने आरोप प्रत्यारोप महाविकास आघाडीत झाले तितके महायुतीमध्ये झाले नाहीत. आणि का झाले नाहीत तर त्यांचे सर्वोच्च नेते असलेले अमित शहा यांनी या बाबतीत वाद होणार नाही याची काळजी प्रत्यक्ष अर्ज भरण्याची घोषणा होण्यापूर्वी या समजुती काढून झाल्या होत्या. आणि त्यामुळे मला वाटतं 22 तारीख का 23 तारीखला अर्ज भरायची सुरुवात होताना त्याच्या एक दिवस आधी भारतीय जनता पक्षाने आपल्या पहिल्या 99 उमेदवारांची यादी जाहीर करून टाकली. पाठोपाठ एकनाथ शिंदे यांनी 45 उमेदवारांची यादी जाहीर करून टाकली होती. आणि एक दिवस गेल्यानंतर मला वाटते अजितदादांनी सुद्धा पहिल्या 17 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. मला हे आठवतं वेळेसाठी की 161 उमेदवार महायुतीने पहिल्या फटक्यात जाहीर करून टाकले. यावर मी स्वतंत्र व्हिडिओ केला होता की ज्या जागा जिंकणं आवाक्यातले आहे आणि सोपं आहे तिथे उगाच वादावादीत पडायचं नाही, त्या क्लिअर करून टाकायच्या. आणि उरलेल्या जागांसाठी जी काय थोडीफार देवाणघेवाण करता येईल यासाठी थोडा वेळ गेला चालेल, पण ज्या जागा सहज शक्य आहेत त्या अडचणीत येऊ नये म्हणून जागा वाटप हे अतिशय स्मूथली, सुरळीत व्हावं यासाठी प्रयत्न करणारा चाणक्य कोण होता तर तो अमित शहा होते. याबद्दल कोणाच्याही मनात शंका असायचं कारण नाही. आणि म्हणूनच गमतीचा भाग असा होता की जागा वाटपातून जे वाद निर्माण झाले, अनेक ठिकाणी बंडखोरी झाली, मित्र पक्षाला मिळालेल्या जागी दुसऱ्या मित्र पक्षाने पक्षाचा उमेदवार राडा करून उभा राहिला, एकाच पक्षात एका माणसाला तिकीट मिळालं तर त्याचा सहकारी त्या मतदारसंघात बंड करून उभा राहतो. ही जी जागा वाटपातली सगळ्यात वादग्रस्त बाजू असते ती सोडवताना मात्र महायुतीचे चाणक्य अमित शहा संपूर्णपणे दूर होते, संपूर्णपणे दूर होते. आणि त्यांनी ही सगळी जबाबदारी ही एकनाथ शिंदे असोत मुख्यमंत्री किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा यांच्यावर सोपवली. आणि आपापल्या पक्षातले किंवा मित्र पक्षातले जे बंडखोर आहेत त्यांची समजूत घालण्याचं काम या नेत्यांच्यावर जबाबदारी टाकण्यात आली आणि त्यांनी ते जवळजवळ व्यवस्थित पार पाडले. काही ठिकाणी अपवाद असतात, काही ठिकाणी तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी बंडखोर मागे येणार नाहीत.
आणि हे महाविकास आघाडीत होणार, ते महायुतीत होणार, पण कमीत कमी नुकसान होईल या दृष्टीनेच राजकारणातले आणि स्पर्धात्मक राजकारणातले निर्णय घ्यावे लागत असतात. आणि ते निर्णय आपल्या आपल्या पातळीवर, आपल्या आपल्या राज्यात स्थानिक नेत्यांना घेता आले पाहिजेत. या प्रकारे त्यांच्यावर जबाबदारी सोपवण्याचा शहाणपणा अमित शहानी दाखवलेला आहे. आणि म्हणून एकदा उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात झाल्यानंतर आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस येईपर्यंत अमित शहा महाराष्ट्रात आणि मुंबईकडे फिरकलेले नाहीत. ही बाब अतिशय महत्वाची आहे. आणि दुसरीकडे एकेका जागेसाठी महाविकास आघाडीतल्या नेत्यांना स्थानिक नेते आणि केंद्रात दिल्लीतले हायकमांड यांच्यावर आरोप प्रत्यारोप करावे लागलेले. संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यात लागलेली झुंबड तुम्हाला माहिती आहे. काँग्रेस आणि उबाठा शिवसेना यांनी एकमेकांच्या नेत्यांवर, प्रादेशिक आणि केंद्रीय नेत्यांवर केलेले आरोप तुम्हाला माहिती आहे. मुंबईत जे काही जागा वाटप झालं त्यामध्ये किंवा आणखीन मला वाटते विदर्भ वगैरे, काँग्रेसवर उबाठा शिवसेनेकडून अन्याय झाला असा आक्षेप खुद्द राहुल गांधींनी घेतला असं म्हणतात. राहुल गांधी हे तर काँग्रेसचे सगळ्यात मोठा हायकमांड आहे. आणि ते जर असा आक्षेप घेत असतील तर जागा वाटपामध्ये काय घोळ झालाय हे तुमच्या लक्षात येऊ शकेल. शिवसेनेत, उबाठा शिवसेनेत गंमत बघा. ज्या संभाजीनगर मध्य किंवा औरंगाबाद मध्य नावाचा जो मतदारसंघ आहे, त्या मतदारसंघामध्ये तनवाणी यांना उबाठा शिवसेनेतर्फे उमेदवारी देण्यात आली होती आणि शिंदे शिवसेनेतर्फे विद्यमान आमदार जे आहेत प्रदीप जायस्वाल यांना उमेदवारी देण्यात आली. आणि या दोघांचं भांडण हे संभाजीनगरमध्ये प्रसिद्ध आहे. शिवसेनेच्या अंतर्गत, महायुतीच्या अंतर्गत, हिंदुत्ववादी चळवळीच्या अंतर्गत तनवाणी आणि जायस्वाल यांच्यातलं भांडण प्रसिद्ध आहे. पण तरीही या निवडणुकीत तनवाणी यांनी आपल्याला तिकीट मिळालं असताना सुद्धा हिंदुत्ववादी मतामध्ये विभागणी होऊन त्याचा फायदा ओआयसी सारख्या पक्षाला किंवा विरोधी पक्षांना मिळू नये म्हणून आपली दिलेली उमेदवारी ऐन वेळेला माघार घेतली. आणि माघार दगाबाजीने नाही घेतलेली. उमेदवारी अर्ज भरायला एक दिवस शिल्लक असताना उबाठा शिवसेनेला पर्यायी उमेदवार देता यावा अशाच पद्धतीत तनवाणी यांनी माघार घेतलेली आहे. कौतुक करायला पाहिजे अशा माणसाचं की आपल्या पक्षाशी दगाबाजी केली नाही. आणि त्याच वेळेला आपण ज्या विचारांनी, ज्या भूमिकेने शिवसेनेमध्ये किंवा हिंदुत्ववादी राजकारणात आहोत त्या विचार आणि भूमिकेची सुद्धा दगाबाजी होता कामा नये याची काळजी तनवाणीने घेतली. ते ज्यांना उद्धव ठाकरेंना आपला नेता मानतात त्या नेत्याने तनवाणीकडून काहीतरी शिकण्यासारखं आहे. आपल्याला मुख्यमंत्री पद पाहिजे म्हणून हिंदुत्वाच्या भूमिकेला सुरुंग लावत उद्धव ठाकरे यांनी सरळ सरळ काँग्रेस आणि राष्ट्रवादीची हातमिळवणी केली होती. या तुलनेत तनवाणी हे बाळासाहेबांचे अधिक चांगले वारस ठरतात. असो, मुद्दा इतकाच की उमेदवारी अर्ज भरणं आणि मागे घेणं हे निवडणुकीतलं जे काही राजकारण चालतं, व्यूहरचना चालते त्यामधला एक महत्वाचा टप्पा असतो. आणि तो टप्पा चालू असताना महायुतीचे चाणक्य अमित शहा जर महाराष्ट्रात किंवा मुंबईकडे फिरकलेले नसतील तर त्यांनी या निवडणुकीची तयारी लोकसभेच्या निकालानंतर तातडीने कशी हाती घेतली असेल हे तुमच्या लक्षात येऊ शकेल. आणि भारतीय जनता पक्ष प्रामुख्याने अमित शहाच्या संघटनेखाली आला किंवा अमित शहानी भाजपचं संघटन क्षेत्र 2014 नंतर हाती घेतलं तेव्हापासून निवडणुका हा कायमस्वरूपी आपला कार्यक्रम आहे हे त्यांनी भाजपच्या ध्यानी मनी मुरवलं होतं. कदाचित ते गृहमंत्री झाले आणि त्यामुळे त्यांची पकड पक्षावरची कमी झाली असावी आणि त्यामुळेच गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला दणका बसला. पण आता सुद्धा
आपण कुठे कमी पडतोय याचा अभ्यास करण्याची जी प्रवृत्ती अमित शहाकडे आहे, त्यामुळेच महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक आली असताना आणि त्याच्या आधी जम्मू काश्मीर हरियाणाची विधानसभा निवडणूक असताना विशेष लक्ष देण्याचं काम अमित शहा करत होते. आणि म्हणूनच महाराष्ट्रात अर्ज भरायची सुरुवात होणं, जागा वाटपाचा वाद सुरू होणं, त्याच्या आधीपासून अमित शहा, अगदी तुम्हाला आठवत असेल तर हरियाणाचं मतदान सुद्धा झालं नव्हतं अशा वेळेला, गणपतीच्या वेळेला आणि नवरात्रीच्या वेळेला अमित शहा वारंवार मुंबई महाराष्ट्रात येऊन जात होते, झारखंडमध्ये सुद्धा जात होते. मी त्याच्यावर एक स्वतंत्र व्हिडिओ केलेला आहे. हरियाणाची निवडणूक रंगात आली असताना अमित शहानी अधिकाधिक वेळ महाराष्ट्रात आणि झारखंडमध्ये घालवला, कारण प्रत्यक्ष निवडणूक लढाई ही नंतर होणार आहे. पण त्याआधी तिथली रणनीती आणि व्यूहरचना पक्की केलेली असेल तर पुढे निवडणूक सोपी जाते. कुठे आक्रमकता दाखवायची, कुठे माघार घ्यायची, कुठे वेळ आली तर अंग चोरायचं आणि कुठे आपण अगदी ढोल ताशे वाजवत पुढे जायचं, याला रणनीती म्हणतात. निवडणुकीत अनेकदा, अगदी लढाईत सुद्धा अनेकदा एखादा सैन्य जाणीवपूर्वक माघार घेत. दुसऱ्या महायुद्धातली सगळ्यात मोठी, मला वाटतं स्टॅलिनचं ते शब्द आहे, आय हॅव टू मोर जनरल्स, जनरल जानेवारी अँड जनरल फेब्रुवारी. त्या हिवाळा तोंडावर असताना हिटलरने सोव्हिएत युनियनवर आक्रमण केलं, तेव्हा स्टॅलिनने सोव्हिएट युनियन रशियामधलं आपली सेना माघार घेत घेत मागे नेली. लेनिनग्राड, स्टालिनग्राड अशी शहरं मोकळी केली आणि जर्मन सेनेला आत 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 घुसू दिलं. कारण एकदा आत गेले ते आणखीन उत्तरेकडे गेले, बर्फाळ एरियात गेले की हिवाळा वाढत जाईल, तेव्हा मागून रसद तोडली की जे जर्मन सैनिक पुढे पुढे उत्तरेकडे गेले असतील ते नुसत्या गारठ्याने आणि थंडीनेच मरून जातील, त्यांना गोळ्या घालायची सुद्धा गरज राहणार नाही, ही व्यूहरचना होती. त्यामुळे माघार हा सुद्धा एक कधी कधी व्यूहरचनेचा एक भाग असतो. आणि मला असं वाटतं की हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या निवडणुका ऐन रंगात आल्या असताना अमित शहा हे महाराष्ट्रात आणि झारखंडमध्ये अधिक लक्ष घालत होते, कारण तिथेच त्यांची सगळी व्यूहरचना चालू होती. त्यामध्ये जागा वाटपासकट कुठच्या पक्षाला किती जागा मिळतील आणि नुसत्या कुणाला किती जागा एवढंच नाही, तर जिथे जागांचा पक्षांकडून हट्ट असेल तिथे एका पक्षाकडून दुसऱ्या पक्षाच्या नेत्याला उमेदवारी द्यायची. जसं आपण बघितलं की मुंबादेवीची भाजपची जागा ही एकनाथ शिंदेना देण्यात आली आणि तिथे उमेदवार मात्र भाजपच्याच शायना एनसी यांना करण्यात आलेलं आहे. अशा अनेक जागा आहेत की जिथे, आणि असं साधारण म्हटलं जातं की 148 जागा भाजप अधिकृतपणे कमळ चिन्हावर लढवतोय, पण जवळजवळ 20-22 जागा भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मित्र पक्षांच्या चिन्हावर लढवत आहेत. म्हणजे 170च्या आसपास, जवळजवळ 170च्या आसपास जागा भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत. काही कमळ चिन्हावर आहेत, काही घड्याळ चिन्हावर आहेत, काही धनुष्यबाण चिन्हावर आहेत. आणि ही सगळी व्यवस्था की इथे इथे अशी अशी तडजोड करता येईल, तुमच्या पक्षाच्या आक्रमक कार्यकर्त्यांना अधिक जागा मिळाल्याचं समाधान मिळेल, पण उमेदवार हा भाजपचा असेल त्यामुळे भाजपला अधिक जागा मिळतील आणि तुमच्या पक्षात तुमच्या पाठीराख्यांना, कार्यकर्त्यांना समाधानी राखता येईल. ही तडजोड ही गेले 2-3 महिन्यापासून अमित शहा करत होते आणि त्याचाच प्रभाव आपण आज बघतो आहोत की 170 जागी भाजपचे उमेदवार अधिकृत किंवा अनधिकृत म्हणून उभे आहेत आणि तुलनेने कुठेही वाद न होता भाजपला अधिक जागा मिळाल्या. तर 13 जागा, महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष लोकसभेत होऊन सुद्धा काँग्रेसला अधिकृतपणे
105 का 108 जागांवर समाधान मानावं लागलं. 120-125 जागाही मिळवता आल्या नाहीत. उद्धव ठाकरेंना आदळ आपट करून फार फार तर 90 जागांपर्यंत मजल मारता आली. पण आपण मोठा भाऊ आहोत हा दावा करून सुद्धा त्या दिशेने एक पाऊल टाकता आलं नाही. आणि इथे कळतं की अमित शहा हे धोरणी आणि चाणक्य का आहेत. प्रत्यक्ष लढाईत हा माणूस दिसत नाही, पण लढाईची सगळी व्यूहरचना नेपथ्य असं करून ठेवलंय की पाठवलेला प्रत्येक सैनिक आणि सेनापती हा बाजी मारूनच परत आला पाहिजे. आणि म्हणून लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात झाल्यापासून उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या सगळ्या निवडणूक आणि घटनाक्रमापासून अमित शहा कटाक्षाने दूर राहिलेले आहेत. का? याची उत्तरं निकालानंतर आपल्याला मिळतील. मी आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.